jungle. विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल जाधव व बादल पेजादे टोळी 2 वर्षासाठी सांगली सातारा जिल्ह्यातून हद्दपार. विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहुल चंद्रकांत जाधव राहणार 6 शिंगे रोड विटा, सागर बांधा चोथे राहणार लेंगरे रोड विटा, अभिषेक चंद्रकांत आदाटे राहणार एसटी स्टँड मागे विटा, सुनील अनिल पवार राहणार लेंगरे तालुका खानापूर या टोळीविरुद्ध 2015 ते 2025 कालावधीत अनुसूचित जाती जमातीच्या इसमास पळवून नेऊन हत्याराने जबर दुखापत करणे, जातीवाचक शिवागाळ करणे, जीव मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवून इतरांचा जीव धोक्यात आणणारी कृत्ये करणे, सार्वजनिक मालमत्ता नुकसान करणे, घरावर दगडफेक करणे, मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणे, हद्दपार कालावधीत हद्दपारीचा आदेश मोडणे, खंडणी मागणे, घातक हत्यार बाळगून धमकावणे, कट रचून गुन्ह्याचा प्रयत्न करणे असे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच टोळी प्रमुख बादल अब्दुल पिजादे राहणार बर्वेमाळा विटा, प्रीतम सदाशिव शिंदे राहणार पारे तालुका खानापूर या टोळीविरुद्ध 2025 सालात मोटारसायकल चोरी, मानवी आरोग्याचा अपायकारक औषधी द्रव्ये विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने नमूद सामनेवालाने कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे आणि सांगली पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता. याबाबत विटा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी वरील दोन्ही टोळीतील सर्वांना सांगली व सातारा जिल्ह्यातून 2 वर्षे कालावधीकरता हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.